आत्ताचा जो विषय आपला आहे तो छत्रपती शिवाजी महाराज आणि समकालीन राजकारण, यावर आपण भारतीय जनता पक्षातर्फे माधवजी आहेत, माधव भांडारजी, RPI तर्फे आत्ताच आलेले आहेत प्रवीण मोरे आहेत, शिवसेनेच्या वतीनं नितीन बानगुडे पाटील आहेत. म्हणजे प्रत्येक वक्ता खरं तर ओळख करून द्यावी वेगळी असं मला वाटत नाही, कारण प्रत्येकाचीच तुमच्या मनात TV च्या माध्यमातून इतर माध्यमातून सातत्यानं ओळख आहेच. खरं तर मराठी माणसाची व्याख्या करताना अनेकदा असं म्हटलं जातं की ठेच लागल्यावर ज्याच्या तोंडून पटकन आई ग येईल तो मराठी माणूस. मराठी भाषा केंद्राचे दीपक पवार इथे आहेत, ते अनेकदा सातत्याने सध्या प्रयत्न करतात मराठीसाठी, इंग्रजीचे वर्चस्व वाढत आहे त्यासाठी. त्यामुळे कदाचित त्यांचा आक्षेप होईल की अरे नाही, अनेक लोक आता मम्मी ग पण म्हणतील. आणि मला असं वाटतं त्यामुळे ती व्याख्या थोडंसं आई ग म्हटलं काय, मम्मी ग म्हटलं काय, आणखी काही म्हटलं काय. मात्र एक शब्द असा आहे मला असं वाटतं, तो आहे, ते नाव आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं. छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त 3 शब्द जरी उच्चारले, वाचले, मनात जरी आले तरी सुद्धा ज्याच्या ज्याच्या मनात अंतकरणात अभिमान उचंबळून येतो तो प्रत्येक मराठी माणूसच. मित्र, त्यामुळेच एक सर्वात महत्वाचं मला महाराजांच्या बाबतीत जे वाटतं, सध्याच्या कॉर्पोरेट भाषेत बोलायचं झालं तर की आपण ब्रँडिंगचं म्हणतो. तरुण मित्र माझे बसलेले तिथे, त्यांना जास्त ब्रँडिंगचं महत्त्व कळतं. प्रत्येकजण सेल्फ मार्केटिंग करत असतो. मग असे सोशल मीडियावरच्या परिसंवादाला मी बसलो, त्यातले अनेक मुद्दे येत होते. मात्र त्यातला जो ब्रँडिंगचा मुद्दा असतो, मला असं वाटतं की महाराजांच्या बाबतीत, म्हणजे तर नितीनजींचा खूप मोठा अभ्यास आहे, ते खूप चांगल्या पद्धतीनं महाराज गावोगावी त्याबद्दलचं बोलत असतात. मात्र महाराजांच्या बाबतीत 1630 ते पुढचं वर्ष टाकावं का, म्हणजे कुठपर्यंतचा त्यांचा जीवन प्रवास होता, हा मला प्रश्न नेहमीच पडतो. कारण शिवाजी महाराज हे या जगाच्या इतिहासातले एकमेव द्वितीय असे मानवी महाब्रँड होते असं मला वाटतं की तेव्हापासून ते आजपर्यंत या ब्रँडची मोहिनी, या ब्रँडचं अधिराज्य हे मानवी मनावर आहे, महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसावर आहे. आणि जेव्हा हा ब्रँडचा विषय येतो तेव्हा मला असं वाटतं की आम्ही अनेकदा पत्रकार असं वाटतं आम्हाला की या जगातलं सर्व काही आम्हाला जास्त कळतं. काही वेळा तसं आवडलं नव्हतं स्वामी, परंतु प्रत्यक्षात राजकारण्यांना जेवढं चांगलं कळतं, राजकीय नेते आहेत, माधवजी असतील, नितीनजी आहेत, प्रवीणजी आहेत, तेवढं आम्हा पत्रकारांना कळतं असं मला स्वतःला तरी तसा गैरसमज नाहीये. त्यातूनच सांगतो की कोणत्याही ब्रँडचं महत्त्व ओळखून मग त्याचा जास्तीत जास्त राजकारणासाठी कसा आपले विचार पोहोचवण्यासाठी, लोकांशी जोडलं जाण्यासाठी वापर करावा, हे जेवढं राजकीय पक्षांना कळतं तेवढं कोणाला कळणार आहे. आणि त्यामुळेच शिवाजी महाराज या महाब्रँडचा वापर विशेषतः महाराष्ट्राच्या राजकारणात प्रत्येक राजकीय पक्ष करताना दिसतो. मला खरं तर प्रश्न पडला जेव्हा मी यादी पाहिली की फक्त भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे 3च पक्ष, कुठेतरी काही पक्षपात झालाय की काय. पत्रकार आहे त्यामुळे स्वाभाविकरित्या इथे सुद्धा बातमी शोधायला लागलो. मात्र आत्ताच त्यांनी खुलासा केला की आम्ही प्रत्येकाला बोलवलेलं, मात्र ते काही कारणामुळे येऊ शकले नाहीत. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षाच्या दृष्टीने महाराष्ट्रात राजकारण करताना छत्रपती शिवाजी महाराज हा एक मानवी महाब्रँड वगळून त्यांना कधीही पुढेच जाता येत नाही. उलट त्याचा जास्तीत जास्त प्रभावीपणे कसा वापर करायचा, मात्र तो वापर करताना खरोखरच फक्त वापर केला जातो की त्यांचे विचार हे आचरणात सुद्धा आणले जातात. आज या चर्चेच्या माध्यमातून आपल्याला तेच समजून घेण्याचा एक प्रयत्न करायचा आहे. मी सर्वप्रथम सुरुवात करेन भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते म्हणून त्यांचा उल्लेख करेन, कारण ते मुख्य प्रवक्ते आहेत. अनेक वेळा म्हणजे विपरीत परिस्थितीतून पक्षाला पुढे आणताना त्यांनी पक्षाची भूमिका अनेकदा, म्हणजे टीव्हीच्या बाबतीत विशेषतः जो आक्षेप असतो की आक्रमकपणा आक्रस्ताळीपणात बदलतो, मात्र माधवजींच्या बाबतीत तसं म्हणता येत नाही. ज्यांच्या बोलण्यामागे एक चांगला अभ्यास असतो, लॉजिक असतं, अशांपैकी एक ते आहे. मी सुरुवात करेन त्यांनाच सांगेन की नेमकं त्यांच्या पक्षाच्या दृष्टिकोनातून शिवाजी महाराज नेमके काय आहेत. कारण हा अनेकदा शोध घेण्याचा प्रयत्न झाला की नेमके शिवाजी महाराज कोणते. धन्यवाद तुळशीदास. आणि प्राध्यापक दीपक पवार, त्यांचे सर्व तरुण सहकारी, मी सुद्धा या उपक्रमाबद्दल आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि
पवार सरांच्या सुरुवातीच्या प्रास्ताविकामध्ये थोडी सुधारणा माझ्यापुरती करतो की जर हे सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित असते तर मला माझं म्हणणं अधिक चांगल्या पद्धतीने मांडता आलं असतं. मला एकतर्फी काही करायला आवडत नाही आणि तुळशीदास सारख्या सगळ्या माझ्या मित्रांना माहिती आहे की समोरासमोर जे करायचं ते समोरासमोर करतो, काय कमी पडत नाही. आजच्या या परिसंवादापासून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांनी पळ काढणं, जे शब्द पवार सर आणि तुळशीदास वापरणार नाहीत ते मी वापरतो, की त्यांनी या ठिकाणी हजर राहायला हवं. त्यांची जबाबदारी होती. हजर राहून आपली भूमिका मांडणं हे त्यांच्याकडून अपेक्षित होतं. हा, आता भूमिका नसली की पंचायत होती आणि त्यामुळे त्यांच्या गैरहजेरीचा रास्त अर्थ हा आहे की एवढ्या एका महत्वाच्या मुद्द्यावरती सांगण्यासारखी, घेण्यासारखी, मांडण्यासारखी भूमिका त्यांच्याकडे नाही. ठीक आहे, आता तो मुद्दा बाजूला ठेवू. आमच्यापुरतं जर म्हणाल तर छत्रपती शिवाजी महाराज यांना आम्ही राजकारणाचा ब्रँड मानत नाही. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना राष्ट्रजीवनाचा आदर्श मानतो आणि आमच्या दृष्टीने ते पक्षीय राजकारणापेक्षा फार मोठं नाव आहे. मी आपल्याला अत्यंत जबाबदारीने सांगतो, भारतीय जनता पार्टीपुरतं सांगतो की राजकारणासाठी, मतं मागण्यासाठी किंवा मतं मिळवण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि त्याच्या आधीचा भारतीय जनसंघ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर कधीही केलेला नाही. पण दुसरंही सांगतो की आम्ही सगळेजण ज्या विचारधारेच्या माध्यमातून पुढे आलो त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेपासून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ 1925 साली स्थापन झाला. पुढच्या 2-3 वर्षामध्ये संघाच्या कार्यपद्धतीला आकार दिला गेला. हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वर्षातून फक्त 6 उत्सव साजरे करतो आणि या 6 उत्सवांमधला दुसरा उत्सव जो आहे तो शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा दिवस आहे आणि हे 1927 पासून चालू आहे. हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा दिवस साजरा करण्याची प्रथा, पद्धत ही केवळ महाराष्ट्रापुरती नाही. ज्या ज्या ठिकाणी संघाचं काम चालतं त्या ठिकाणी, मग ते गाव कुठेही असो, केरळमध्ये असो, आसाममध्ये असो, नागालँडमध्ये असो, कुठेही असो, त्या ठिकाणी हा उत्सव साजरा केला जातो आणि त्या उत्सवाची प्रेस नोट तुमच्याकडे येत नाही किंवा त्याची वर्गणी मागायला कोणी जात नाही. कारण आमच्या दृष्टीने हा ब्रँड नाही. आमच्या दृष्टीने हा राष्ट्रजीवनाचा आदर्श. आणि मग त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज ज्या परिस्थितीतून निर्माण झाले, ज्या परिस्थितीत निर्माण झाले, ज्या मातीवर उभे राहिले आणि त्यांनी जे घडवलं, तो सगळा इतिहास हा ह्या देशाच्या राष्ट्रजीवनाशी
कायम निगडीत असलेला इतिहास आहे. म्हणजे राज्यशास्त्राच्या अभ्यासामध्ये आपल्याला असं शिकवलं जातं. बाय द वे, मी राज्यशास्त्राचा पदवीधर आहे आणि MA सुद्धा राज्यशास्त्राचं मी इथेच केलेलं आहे. की भारताला राष्ट्र ही संकल्पना माहितीच नव्हती, ती ब्रिटिशांनी दिली. आणि मग आपला इतिहास तिथूनच सुरू होतो. आपला नाईलाजच आहे, नव्याने इतिहास शिकवणाऱ्या मंडळींचा नाईलाज आहे म्हणून ते छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करतात. थोडं जरी शक्य असतं तरी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे विराटे होते एवढ्या 2 वाक्यात शिवाजी महाराजांना संपवलं, पण ते शक्य नाही. पण एक लक्षात घेतलं पाहिजे, ज्या ब्रिटिशांपासून आपण राष्ट्रसंकल्पना घेतली असं म्हणतो, त्या ब्रिटिशांच्या राजवटीची 150 वर्ष, भारताच्या राजवटीची 150 वर्ष आपण कुठून मोजतो हे आपल्याला माहिती आहे का? 1947 साली 150 वर्ष संपली. सुरू कुठून झाली? कुठून सुरू? 1808. आणि 1818ला काय घडलं? तर 1818ला मराठा साम्राज्य ब्रिटिशांनी जिंकलं. शनिवारवाड्यावरती युनियन जॅक लागला. मराठा साम्राज्याच्या हेडक्वार्टरवरती युनियन जॅक लागला आणि संपूर्ण भारत आपण जिंकला असं ब्रिटिशांनी म्हटलं. हे का? जर राष्ट्र ही कल्पना ब्रिटिशांनी आम्हाला शिकवली तर मराठा साम्राज्य जिंकल्यानंतर भारत जिंकला असं का म्हणावं लागलं? ब्रिटिश इथे येण्यापूर्वी, ब्रिटिशांनी इथे राज्य सुरू करण्यापूर्वी सुद्धा भारत हे राष्ट्र म्हणूनच अस्तित्वात होतं. आणि मराठा साम्राज्य जेवढं पसरलं होतं तेवढा विस्तार अकबराचा सुद्धा नव्हता. पण हा इतिहास किती शिकवला जातो मला माहित नाही. आणि का हा इतिहास शिकवायचा नाही? छत्रपती शिवाजी महाराज हे जन्मजात छत्रपती नव्हते. जेव्हा ते पुण्याला आले, सुपे परगण्यात आले, तेव्हा ते एका सरदाराचे चिरंजीव होते आणि त्यांना वतन म्हणून काही गावं दिलेली होती. म्हणजे राजघराणं नव्हतं, जन्मजात सम्राट नव्हते, जन्मजात छत्रपती नव्हते. आणि त्यांनी जर त्या काळातल्या इतर सरदारांच्या मुलांसारखंच आयुष्य स्वीकारलं असतं तर कोणत्याही एखाद्या दरबारामध्ये 5000, 10,000 किंवा 25,000 मनसबदार म्हणून ते उभे राहिले असते, त्यांचं आयुष्य सुखात गेलं असतं. त्यांना लढाया कराव्या लागल्या नसत्या, संघर्ष करावा लागला नसता. पण त्यांनी तो मार्ग स्वीकारला नाही, पहिल्या दिवसापासून स्वीकारला नाही. त्यांनी पहिल्या दिवसापासून स्वराज्य निर्मितीचा ध्यास घेतला. पहिल्या दिवसापासून आक्रमकांना हरवण्याचा ध्यास घेतला. आणि जेव्हा त्यांनी छत्रपती ही पदवी स्वीकारली तेव्हा त्यांनी स्वतःला हिंदू पदपादशाही म्हणून घोषित केला. म्हणजे एक सगळ्यांना विनंती आहे, आपल्याला सगळ्यांना हल्ली काय झालंय, कुठलीही मांडणी ही मार्क्सवाद्याच्या चौकटीत करायची तरच ती सत्य. मी तिकडे जाऊ का? कुठलीही मांडणी एखाद्या विशिष्ट विचारांच्या चौकटीत केली तरच ती सत्य. पण ही चौकट कधीची? हा जो काही मार्क्स आहे, समजा आपण त्याची चौकट सत्य समजू क्षणभर, पण या मार्क्सच्या अगोदर शिवाजी महाराज 200 वर्ष जन्माला आले होते. त्यानं त्याला माहित नव्हतं मार्क्स नावाचा एक कोणीतरी जन्माला येणार आहे आणि त्याच्या चौकटीत मला बसायचं. आपल्याला जर शिवाजी महाराजांचं मूल्यमापन करायचं असेल, आपल्याला जर शिवाजी महाराज समजून घ्यायचे असतील
तर ते शिवाजी महाराजांच्या चौकटीतच समजून घेतले पाहिजेत. इतर कुठल्याही चौकटीत त्यांना बसवण्याचा खटाटोप करणं हे स्वतःच्या राजकारणासाठी, स्वतःच्या राजकीय अपप्रचारासाठी शिवाजी महाराजांच्या नावाचा गैरवापर करणे. इथपासून इतिहासाची मांडणी जर आपण सुरू केली तर मग आपल्याला आमच्या भूमिकेतलं मुद्दा जो आहे तो लक्षात येईल. आपण इतिहासाची मांडणी किती विचित्र करतो. थोडं मी मागे जातो. यंदाचं वर्ष हे ज्ञानेश्वरीच्या लेखनाचं 725वं वर्ष आहे. आणि जसं शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं एक ओळख आहे, तशीच ज्ञानेश्वर ही सुद्धा महाराष्ट्राची ओळख आहे. ज्ञानेश्वरांच्या चरित्रात मी जात नाही, पण ज्ञानेश्वरीचा समारोप करताना ज्ञानेश्वरांनी काय सांगितलं तर सगळ्या जगाचं भलं हो. आणि शके 1212 म्हणजे इसवी सन 1269-70 किंवा 80 या वेळेला जेव्हा ज्ञानेश्वरी लिहित होते तेव्हा ज्या ब्रिटिशांकडून आपण राष्ट्र ही संकल्पना शिकलो त्या ब्रिटनमध्ये ख्रिश्चॅनिटीचं क्रुसेडर या नावाखाली कत्तली चालू होत्या धर्मप्रसारासाठी. हे आपण कधी समजून घेतलं का? ज्या वेळेला तुकाराम महाराज आले त्यावेळेला युरोप कुठे होता? शिवाजी महाराजांच्या काळामध्ये युरोप कुठे होता? त्यावेळेला कुठलाही मार्क्स नव्हता, कुठलाही एंजल नव्हता, कुठलाही कांट नव्हता. आणि ज्ञानेश्वरांपासून शिवाजी महाराजांपर्यंत कोणीही यातल्या कुठल्या विचारांसाठी काही केलं नाही. त्यांनी स्वतःचा विचार मांडला. आपण त्यांचा विचार समजून घेतला पाहिजे. आपण त्यांचा विचार त्यांच्या परिप्रेक्ष्यामध्ये, त्यांच्या पर्स्पेक्टिव्हमध्ये समजून घेतला पाहिजे, त्यांच्या परिस्थितीमध्ये समजून घेतला पाहिजे. आणि मग आपल्याला शिवाजी महाराजांकडे कुठल्या नजरेने बघायचं हे ठरवलं पाहिजे. तसं न करता जे आज चाललेलं आहे त्या अत्यंत चुकीच्या राजकारणाला, मी त्याला बाकीचे शब्द आता वापरत नाही, पण त्या अत्यंत चुकीच्या राजकारणाला आमचा 1925 सालापासून विरोध आहे. ही आमची यातली भूमिका आहे. माधवजी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं भूमिका मांडताना त्यांची भूमिका कशी राखते ते सांगत आहेतच. त्यातले अनेक मुद्दे आपण ऐकलेत. नितीनजी सोबत आहेत आपल्या. खरं तर या माणसाला अवघा महाराष्ट्र ओळखतो तो शिवाजी महाराजांसाठी. त्यांचं संपूर्ण जीवनच जणू काही त्यांनी त्यासाठी वाहिलेलं आहे. सध्या ते शिवसेनेचे उपनेते सुद्धा आहेत. त्या भूमिकेतून नेमकी खरं तर त्या पक्षाची स्थापनाच शिवाजी महाराजांच्या नावातूनच झालेली आहे. त्यामुळे नेमकं त्यांचा पक्ष आता कदाचित त्यांनाही हे मान्य नसेल की शिवाजी महाराजांचा राजकारणासाठी त्यांच्या पक्षाच्या वतीनं कोणताही उपयोग होत नाही. मात्र आपलं हे कर्तव्य आहे की त्यांचीही भूमिका आपण समजून घेऊया आणि नंतर पुढच्या मुद्द्यांवर जाऊ. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज हा गप्पा मारण्याचा, मतं मिळवण्याचा मुळात विषयच नाही, तर पूर्ण कार्यक्षमतेनं लोककल्याणकारी कार्यभार कसा करावा हे शिकण्याचा तो सगळ्यात महत्वाचा विषय आहे. प्रत्येक राजकीय पक्ष अथवा राजकारणी शिवाजी महाराजांचा वापर करतो असं वारंवार सांगितलं जातं. मुळात या गोष्टीलाच माझी मान्यता नाही. रणांगणावर जाताना ज्यावेळी माझा सैनिक हरहर महादेव म्हणत जातो त्यावेळी तू महादेवाचा वापर करतो असं जर कोणी म्हटलं तर ते जितकं चुकीचं ठरेल, तसं या देशातल्या कुणीही शिवाजी महाराजांचं नाव घेणं म्हणजे त्यांचा वापर करणं असं अजिबात ठरत नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. म्हणून मला जो विचार मांडायचा आहे, माझ्या ज्या भावना आहेत, माझ्या पक्षाची जी भूमिका आहे, मी एखाद्या कुणाला तरी माझं दैवत मानत असेल, मला श्रद्धेय मानत असेल,
त्याच्या विचारांवर माझी श्रद्धा असेल आणि मला तसं चालायचं असं जर मी म्हणत असेल आणि म्हणून मी शिवाजी महाराजांना माझ्या समोर ठेवत असेल तर ते अगदी योग्य आहे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. मला शिवाजी महाराजांचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य वाटतं की ज्यावेळी एकत्वाची भावना निर्माण होते त्यावेळी राष्ट्र जन्माला येतं. हे एकत्व मग वंश, भाषा, धर्म, संस्कृती या कुठल्याही विषयावर एकत्व होऊ शकतं. खरं तर तो तत्कालीन परिस्थितीचा सगळ्यात मोठा भाग असतो. नाहीतर स्वातंत्र्याच्या वेळेस बॅरिस्टर जिनांना इस्लामचं स्वतंत्र राष्ट्र हवं होतं म्हणून पाकिस्तानची निर्मिती झाली. पण नंतर धर्म हा विषय बाजूला पडला आणि पाकिस्तानमधला पूर्व पाकिस्तान भाषेवर आम्हाला वेगळं राष्ट्र म्हणायला लागलं आणि मग बांगलादेशची निर्मिती झाली. या सगळ्या पार्श्वभूमीवर शिवाजी महाराजांच्या चरित्राचा आपण विचार केला तर सगळ्यात महत्वाची गोष्ट की सगळे वंश, सगळ्या भाषा, सगळ्या जाती आणि सगळे धर्म याला एकत्र घेऊन स्वराज्य या एका पटलाभूती कुंकून त्यांना स्वतःच्या राष्ट्रासाठी लढायला उभा करणं ही सगळ्यात मोठी गोष्ट शिवाजी महाराजांनी केली. खरं तर शिवाजी महाराजांच्या राज्याचे किंवा त्यांच्या चरित्राचे 3 प्रामुख्याने टप्पे पडतात. पहिला टप्पा आहे की पहिल्या टप्प्यात ते सामर्थ्य जमा करत गेले, दुसऱ्या टप्प्यामध्ये ते संधी मिळवत गेले आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये सामर्थ्याने साहसाच्या बळावर ते स्वतः संधी निर्माण करत गेले. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. खरं तर राजकीय पक्षानंच नव्हे तर प्रत्येक राजकारणामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीनं शिवाजी महाराजांचा अभ्यास करायलाच हवा. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. कारण शिवाजी महाराजांकडं सगळ्या गुणांचा समुच्चय होता. म्हणजे असं फार चुकून एखाद्याला लागतं एवढे सगळे गुण त्यांच्यामध्ये समाविष्ट झाले होते. त्यातले 3 विशेष गुण आहेत. एक क्षमता, दुसरा चारित्र्य आणि तिसरा संवेदनशीलता. तुम्ही राजकारणामध्ये काम करताना ज्यावेळी लोकांसाठी काम करता त्यावेळी तुमच्यामध्ये ती क्षमता आहे का हा सगळ्यात महत्वाचा विषय. लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवावा असं तुमचं चारित्र्य आहे का हा दुसरा विषय आणि त्या लोकांच्या बद्दल तुम्हाला संवेदनशीलता आहे का हा सगळ्यात महत्वाचा तिसरा विषय. आणि खरं तर आता भोईटे सरांनी सांगितलं की ज्यावेळी मराठी माणूस अस्वस्थ होता, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनंतर महाराष्ट्र उभा राहिला त्यावेळी मुंबई महाराष्ट्रात आली पण मुंबईत महाराष्ट्र नव्हता. ही शोकांतिका ज्यावेळी दिसली, मराठी तरुण उद्योग व्यवसायाच्या विना सरपडत होते हे ज्यावेळी बघितलं त्यावेळी खरं तर मराठी माणसांच्या अस्वस्थतेतून शिवसेनेची निर्मिती झाली. त्याला संघटनेचं रूप द्यावं असा विचार आला आणि त्यावेळी प्रबोधनकार ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंना विचारलं आता संघटना तयार करायला हवी, त्या संघटनेला काही नाव सुचतंय का? त्यावेळी सांगितलं की मी नाव सुचवतो, तुम्ही तुमच्या संघटनेचं नाव शिवसेना ठेवा. म्हणजे शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची सेना, अन्याय अत्याचाराच्या विरोधात धावून जाणाऱ्यांची सेना, सर्वसामान्यांसाठी लढणारी सेना. खरं तर शिवसेना ही शिवाजी महाराजांचा विचार समोर ठेवूनच काम करते. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. नुसता जय जयकार नव्हे तर महाराजांनी दिलेला विचार प्रत्यक्ष आचरणात आणणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. शिवसेना प्रमुखांनी वारंवार सांगितलंय प्रत्येक शिवभक्त हा शिवसैनिक असेलच असं नाही, पण प्रत्येक शिवसैनिक हा मात्र शिवभक्त असलाच पाहिजे. ही त्याची सगळ्यात मोठी भूमिका आहे. मग शिवभक्त असणं म्हणजे काय तर आंधळी भक्ती करणं नव्हे तर शिवाजी महाराजांनी दिलेला प्रत्येक विचार त्या पद्धतीनं पुढे नेणं ही सगळ्यात मोठी भूमिका त्याच्या पाठीमागची आहे. आणि शिवसेनेचं जे काही राजकारण आहे ते त्या पद्धतीचं चाललंय. शिवसेना प्रमुखांच्या बोलण्यातनं, भाषणातनं शिवसेनेची भूमिका सातत्यानं प्रकट होत राहिली आणि शिवाजी महाराजांच्या बद्दल ती भूमिका आमची नेमकी तशी आहे. ब्रेदलेस गाणी आपण ऐकतो, एन्जॉय करतो, मात्र खरोखर एक कुठंही म्हणजे विचार प्रक्रिया खंडित न होता अशा प्रकारे नितीनजीचं हे बोलणं ऐकताना कुठेही विचारांचं त्यांचं एक पूर्ण त्यातलं सुसूत्रबद्धता तुटत नव्हती. त्यांचं हेच वैशिष्ट्य म्हणावं लागेल. खरं तर त्यांनी एक जो मुद्दा मांडलेला शिवसेनेच्या बाबतीतला तो प्रत्येक राजकीय पक्षाला आपण तो प्रश्न नंतर विचारूच की शिवाजी महाराजांना मानायचं मात्र त्यांच्या विचार आचारात येतात का त्याही मुद्द्यावर आपलं बोलायचं. मात्र त्याआधी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं प्रवीण मोरजी ते आलेले आहेत. प्रवीणजी, तुमच्या पक्षाच्या दृष्टिकोनातून शिवाजी महाराजांचं जे स्थान संयुक्त जयंती साजरी होते. खरं तर बाबासाहेब हे आपल्या सर्वांचंच एक महापुरुष म्हणून आपल्या प्रत्येकाच्या मनात बाबासाहेबांना एक वेगळं स्थान आहे. आरपीआयचा संपूर्ण वैचारिक बांधणी पक्ष म्हणून बांधणी जरी बाबासाहेब यांच्या सभोवतीत झाली असली तरीसुद्धा शिवाजी महाराजांना सुद्धा आरपीआयच्या मंचावर एक मानाचं स्थान असतं. तुमच्या पक्षाच्या दृष्टिकोनातून शिवाजी महाराज नेमके काय? राजकारण एक अशा पद्धतीची व्यवस्था आहे की ते कोणाचा कधी वापर करतील आणि कधी करणार याचा पत्ता लागतो. आणि या ठिकाणी जरी नाही म्हणलं तरी ते लोक करत असतात. आणि
बरीचशी लोक आम्ही करत नाही म्हणतो, तरी तो कशा पद्धतीनं होतो हे महत्त्वाचं आहे. मला रिपब्लिकन पक्षाची भूमिका मांडायची आहे. नंतरच्या चर्चेमध्ये कदाचित येईल त्यावेळेस आपण त्याच्यावर सविस्तर बोलू. परंतु जे सरांनी उल्लेख केला की छत्रपती शिवाजी महाराजांची मांडणी जर आपण बारकाईनं या आमच्या एकूणच आंबेडकरी चळवळीमध्ये इन जनरल आणि स्पेसिफिकली रिपब्लिकन पक्षात जर आपण पाहिली तर ती अशी दिसून येईल, त्याचे वेगवेगळ्या टप्प्यामध्ये ती दिसून येईल तुम्हाला, असं माझं मत आहे. आता भूमिका अशी आहे की सरांनी जर सांगितलं की संयुक्त जयंती महोत्सव, जसं की बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही 14 एप्रिलला होते आणि आम्ही जी शासनाने निर्धारित केलेली तारीख आहे 19 फेब्रुवारी, तर ती दरम्यानच्या कालखंडामध्ये येत असते फेब्रुवारी महिन्यामध्ये. त्यामुळं संयुक्त जयंती महोत्सव आम्ही बरीचशी मंडळी साजरी करतो. आणि रिपब्लिकन पक्षाची जी भूमिका तुम्ही जसा उल्लेख केला की बाबासाहेब आंबेडकरांनी जे खुले पत्र दिलं होतं त्या खुल्या पत्राच्या अनुषंगानं तयार केलेली आहे. त्यामध्ये स्पष्टपणाने नमूद केलेलं आहे आणि त्याचा संदर्भ या ठिकाणी मला दिसतो तो असा की संयुक्त जयंती महोत्सव ज्यावेळेस करतो त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा फोटो किंवा अलीकडच्या कालखंडामध्ये पुतळे त्या ठिकाणी ठेवले जातात आणि ते इट्स अ व्हिजिबल, स्पष्ट असतं ते की बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर शिवाजी महाराजांनाही त्या ठिकाणी बंधन व्हावं अशा पद्धतीची ती भूमिका आहे. आता छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही कशा पद्धतीने घेतो, जसं अभ्यासक असल्यामुळं मला माहीत आहे की शिवाजी महाराजांच्याकडे बघण्याचे जे दृष्टिकोन आहे, अनेक दृष्टिकोन आहेत. म्हणजे सांस्कृतिकदृष्ट्या शिवाजी महाराजांच्याकडे काय पाहतात, सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या कसं पाहिलं जातं, तर या ठिकाणी मी असं नमूद करतो की एका बाजूला आम्ही फार मागणी करत असताना रिपब्लिकन पक्ष कधीच गो ब्राह्मण प्रतिपालक शिवाजी महाराज म्हणत नाही. आम्ही म्हणतो कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज. म्हणजे यामधूनच स्पष्ट होतंय की ते रयतेचे राजे आहेत, बहुजनांचे उद्धारकर्ते आहेत. अशा पद्धतीची मांडणी आणि भूमिका म्हणून आम्हाला राजे ते जवळचे वाटतात. अनेक कौलं, अनेक गीतं या संदर्भामध्ये झाली आणि खास करून जेव्हा मागच्या काँग्रेस गव्हर्नमेंटच्या शेवटच्या कालखंडामध्ये जनतेच्या असंतोषाची लाट निर्माण झाली असताना रिपब्लिकन पक्षाच्या आम्ही ज्या गटामध्ये कार्यरत आहोत त्यांच्या पक्षाचे नेते रामदासजी आठवले यांनी जी भूमिका घेतली शिवशक्ती भीमशक्ती करण्याची, आणि त्याचं एक सुरेख पुस्तकसुद्धा आम्ही त्या दरम्यानच्या कालखंडात काढलं होतं. तर त्याच्यामध्ये ती भूमिका जी मांडण्याचा प्रयत्न केला होता आम्ही, तर ती भूमिका जवळजवळ 15-20 चांगले लेख आहेत. अनेक मान्यवरांचे त्यामध्ये लेख आहेत, त्या विद्यापीठातल्या प्राध्यापकांचे लेख आहेत. तर त्याच्यामध्ये जी भूमिका मांडली आणि त्या दरम्यानच्या काळात सांस्कृतिक आणि परिवर्तनाच्या चळवळीत जे आमचे गायक कार्यरत आहेत, आमचे म्हणजे सर्व ठिकाणचे, की शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीमध्ये जे प्रबोधनाचं काम करतात, त्यांनी जी काही गाणी लिहिली त्याच्यामध्ये बघा, तुम्हाला कदाचित काही गाणी भंडारी साहेब तुम्हाला आठवत असतील की आपल्या सभा सुरू होण्याच्या दरम्यानच्या काळामध्ये ती गाणी मोठ्या प्रमाणावर व्हायची. की त्याच्यामध्ये गाणी होती किंवा एक निळा आणि एक भगवा, दाही दिशामध्ये लावी दिवा, जिजाईचा तो भिवा आणि भीमाईचा भिवा, शिवा आणि भिवा, अशा पद्धतीची गाणी होती. तशा अनेक अंगाची होती आणि त्या पद्धतीचा आठवावा इतिहास, अशा पद्धतीची भूमिका त्याच्यामध्ये आपल्याला ती दिसून येते. आणि मग त्यामध्ये म्हणलं होतं की या ठिकाणी निळ्या भगव्याचा देश तो नटवा, संसद भवनात खासदार पाठवा, विषमतेची दरी तुम्ही मिटवा. अशा पद्धतीची अनेक गाणी त्या दरम्यानच्या काळामध्ये आली. आणि बघा, छोट्या छोट्या सीडीज आणि प्रबोधनाच्या माध्यमातून गाव खेड्यापर्यंत ही भूमिका पोचवण्यासाठी या संदर्भामधली भूमिका घेतली.
परंतु त्याच्यामध्ये नेमकेपणानं जर आपण पाहाल की त्याचा ऐतिहासिक संदर्भ जर आपण पाहाल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आम्ही जे पाहतो ते तुम्हाला अनेक वेळा अनेक संदर्भामध्ये दिसून येईल. तर त्याच्यामध्ये प्रामुख्यानं मला या ठिकाणी मांडायचं आहे की आपण सर्व पाहतो की रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आपण बोलतो. त्याचा खरा अर्थ काय होता की म्हणजे आपण इंग्रजीमध्ये त्यानं पाहिलं ते प्रोटेक्टर, एक बाबा संरक्षण करणारी व्यक्ती. आणि इथल्या असणाऱ्या बहुजन वर्गाला एका पद्धतीचा बहुजन वर्गाला एक राजाश्रय कुठल्यासाठी की त्यांच्या समताधिष्ठित विचाराला आणि त्यांच्या उत्थानाला म्हणजे अपलिफ्टमेंटला आणि अन्यायाच्या प्रतिकार करणारा. आता शिवसेनेच्या पाटील साहेबांनी उल्लेख केला किंवा त्याचा प्रतिकार करण्याची भूमिका त्यांची होती, हा निश्चितपणाने होती. परंतु त्या पद्धतीचा प्रतिकार करण्याची जी आता कसं झालं माहिती आहे का की समाजाची जी विभागणी आहे, स्त्री पुरुष समानता आपण बोललो, स्त्रीला वाटत असतं जास्त समानता असावी पुरुषापेक्षा, म्हणजे स्त्री पुरुष समानता बोललं तर त्या खालच्या वर्गाला वाटत असतं की समानता जास्त असावी. म्हणजे वरच्या वर्गाचा वरचा खालचा काय वर्ग नसतो की आत्ताची परिस्थिती एकूणच सगळा मागचा जो कालखंड आपण पाहाल की बाबा छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून राजकीय पक्ष वेगवेगळ्या प्रक्रियेमध्ये आलेले आहेत. तर त्याच्यामध्ये बघा कविवर्य जे कुसुमाग्रज आहेत ना, त्यांच्या एका पुस्तकातला रेफरन्स मला इकडे येताना भेटला, तो सार्थ वाटतो आणि मग माझी भूमिका संपणार आहे. त्यांनी काय म्हटलंय त्यांची भूमिका मांडताना इतिहासाच्या पुस्तकात की प्रस्थापित आकाशाचा भेद करून भविष्याचा अंतराळ शोधणारा तुमचा प्रतापी इतिहास आम्हाला समजलाच नाही. आम्हाला काय समजला? आम्हाला त्या आंधळ्या माणसाची हत्तीची गोष्ट समजली. त्याला वाटतं बाबा की हत्तीची सोंड जी आहे ना, त्याला माहीतच नाही सोंड आहे काय, बाबा हत्ती असा आहे. बाबा हत्तीचा आम्हाला पाय कळला किंवा हत्ती असा आहे असं आम्हाला कळलं. म्हणजे ज्याला ज्या पद्धतीनं सांस्कृतिकदृष्ट्या छत्रपती शिवाजी महाराज काय आहेत ते घ्यायचे त्याने ते घेतले, सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या काय घ्यायचे ते आम्ही घेतले. मात्र आम्ही रिपब्लिकन पक्ष म्हणून रयतेचे राजे आणि बहुजनांचे खऱ्या अर्थानं प्रतिपालक की ज्यांना त्याचा उल्लेख आपल्याला या ठिकाणी केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी बघा तुम्ही पाहिलं असेल की कोल्हापूरचे आपले जे कालकथित गोविंद पानसरे यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये नमूद केलेलं आहे. शिवाजी कोण होता ह्या यथार्थ त्यांनी त्यांच्या संदर्भामधलं जे चित्रण मांडलेलं आहे आणि त्यांनी शेवटच्या त्यांच्या याच्यामध्ये लिहिलेलं आहे बरं का. आपल्याला ते फार म्हणजे कसं आहे माहिती आहे का की माणूस मेला परंतु त्याचे विचार राहतात. म्हणजे तसंच अनेक महापुरुषांच्या बाबतीमध्ये आहे. कारण की आता आपण पाहतो बाबासाहेबांचा तुम्ही संदर्भ दिला की डेड आंबेडकर इज व्हेरी डेंजरस. आता ते आपल्यामध्ये नाहीत परंतु तिच्या विचारानं इथं राहिलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराज आपल्यामध्ये नाहीत परंतु त्यांनी जो विचार दिला तो विचार अतिशय घातक नकारात्मक मी बोलत नाही परंतु तो फार डेंजर झालेला आहे. मग ती रोहित वेमुलाची आत्महत्या असो नाही तर काही असो, कारण की तो ज्या ताकदीनं पुढे येतो तशा पद्धतीचा आहे. म्हणून कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी जो उल्लेख केला होता किंवा त्यांनी म्हणलं होतं किंवा शिवाजी कोण होता, त्यांनी म्हणले किंवा इतिहासाचा विपर्यास करू नका, इतिहासाचा विपर्यास करू नका. शिवाजी माणूस होता, शिवाजी महाराज माणूस होता. आणि त्यांनी या ठिकाणी त्यांना देव करू नका की त्यानं माणसासाठी काय केलंय ते लोकांना सांगा. त्यामुळं अनेक माणसं अनेक चर्चा करत असतात. आम्ही मात्र त्याला म्हणतो की समतेचा विचार पेरणारा छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुलेंनी त्यांच्यावर जो पोवाडा लिहिला त्यातले शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा त्यांच्या पत्रामध्ये वरती जय शिवराय लिहिलेला आहे. कारण की त्याच्यामध्ये आता बघा एक आत्ता दरम्यानच्या काळात महाराष्ट्र शासनाचा जो कार्यक्रम तुमच्या याला झाला गेट ऑफ इंडियाला, त्याच्यामध्ये एका सवादकर नावाच्या माणसानं अतिशय चांगलं गाणं म्हणलं आणि त्यानं सांगितलं की बाबा रायगडवरचा एक शिवाजी आणि महाडमधला एक बाबासाहेब. त्या गाण्यामधला त्यांना म्हणजे त्या कवनामधून अर्थ सांगायचा होता. ते दोघे कोकणातले होते असं सांगायचं नव्हतं त्यांना, म्हणजे नव्हतं सांगायचं त्यांना, पण त्यांना त्या संदर्भाची आठवण करून देऊन त्यांना त्या ठिकाणची भूमिका मांडायची होती. त्यामुळे सांस्कृतिकदृष्ट्या सुद्धा कशा पद्धतीनं या परिवर्तनाच्या प्रोग्रेसिव्ह विचाराची नाळ म्हणजे बुद्धांच्या पासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून या ठिकाणी ती फुले शाहू आंबेडकरांच्या पर्यंत येत असते. या पद्धतीच्या पुरोगामी विचाराची अतिशय महत्त्वाची ओळ
की जी जाती व्यवस्था वर्णव्यवस्थेच्या विरोधात उभी राहणारी, अन्यायाचा अत्याचार, आता अन्यायाचा सगळेच अत्याचार करतात, म्हणजे रिपब्लिकन पक्ष म्हणलं की दलितांच्यावर होणाऱ्या अत्याचाराचा आम्ही विरोध करणार, आणि बाकीच्या कुठल्या लोकांचा आला की ते शिवाजी महाराजांच्या अत्याचाराची भूमिका, मात्र ती भूमिका जर सर्वश्रुत आली तर खऱ्या अर्थानं ती पुढे येईल. त्यामुळं काय होतं की या पद्धतीचं आम्ही शिवाजी त्या ठिकाणी आम्ही मानतो, आणि म्हणून अनेक संदर्भ शिवाजी महाराजांच्या इतिहासातले आपल्याला पाहता येतील. त्यांनी त्यांच्या असणाऱ्या मोठ्या सरंजा मराठा असतील किंवा दुसऱ्या मोठ्या तिथल्या असणाऱ्या वतनदारांच्या सुद्धा भूमिकेला विरोध केला. तिरस्काराचा विषय आला किंवा कोणते विषय आले तर या पद्धतीची छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका आम्ही पहिल्यापासून रिपब्लिकन पक्षानं मांडत आलेला आहे, आणि भविष्य काळामध्ये ती मांडत राहणार. आणि आमचे शाहीर वगैरे ते कुणाशी आम्ही युती केली तरी ती जी भूमिका आमची ठरलेली आहे ते मांडतच राहणार. या पद्धतीची प्रोग्रेसिव्ह भूमिका आम्ही लोकांनी आतापर्यंत मांडलेली आहे.